तर हे जे सत्तेत बसलेले डोमकावळेत, जे आलटून पालटून सत्ता हातात घेतात, इकडचा मेवणा तिकडचा पाहुणा, इकडची बहीण तिकडची सासू, इकडं ननंद तिकडं दीर, अशा सगळ्या पक्षात यांचे कुटुंबशाहीचे लोक असतात आणि कुठलाही पक्षाचा माणूस निवडून आला तर सत्ता यांच्या कुटुंबात जाते। एक उदाहरण घ्या बारामतीचं। बारामतीच्या जाणत्या राजाने म्हणे प्रचंड विकास केला। किती विकास केला? एवढा विकास केला का मोठे साहेब खासदार, मोठ्या साहेबाची पोरगी खासदार, मोठ्या साहेबाचा पुतण्या कायमस्वरूपी उपमुख्यमंत्री, मोठ्या साहेबाचा नातू आमदार। एवढं काय कमी होतं का? उपमुख्यमंत्र्याची बायकोला पण आता त्यांनी राज्यसभेवर पाडून खासदार केलं। एका घरात 3 खासदार, 2 आमदार, एक परमनंट उपमुख्यमंत्री। सत्ता किती काळ घरात ठेवावी बरं? घरात फाटलं, दोघांची भांडणं झाली, मानू आता ही खरोखरची भांडणं असं मानू 2 मिनिटं। मग काय? पुतण्याला पाडायला उमेदवार दिला। कोण दिला? तर नातूच दिला। म्हणजे इकडं पडलं काय तिकडं पडलं काय, पडलं माझ्याच ताटात पाहिजे। ही जी चितबी मेरी पडबी मेरी ही जी नीती यांची आता ही ओळखा। यांनी महाराष्ट्राची धुळधाण केली, तुम्हाला आम्हाला कधी संधी दिली नाही। अरे बारामतीचा जर एवढा विकास केला होता तर एक कार्यकर्ता तुम्हाला विकसित नाही करता आला?